नमस्कार मित्रांनो मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी दर बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी माझ्या नवीन अक्करबोट्या या कादंबरीचे व्हिडिओ बनवत असतो. आज बुधवार आहे आणि 47 भाग आत्तापर्यंत आपण पाहिलेले आहेत. आज 48वा भाग पाहायचा आहे आपल्याला. मागच्या भागामध्ये आपण असं पाहिलं की अनंता आणि त्याचे 2-3 सोबती रत्नानं ग्रामपंचायतच्या इलेक्शनला उभं राहावं वंदनाच्या विरोधात म्हणून तिच्या शाळेच्या हेडमास्टरकडे परवानगी मागायला आले होते, पण हेडमास्टर सुट्टीवर होते म्हणून ते मग वाड्यावर गेले आणि वाड्यावर गेल्यावर बाईंनी सांगितलं की मला काहीही सांगू नका, तुम्हाला काय करायचं ते हेडमास्टर आणि रत्नाबाई त्या दोघांचं पहा. आणि म्हणून मग शांताबाईनं तसं म्हटल्यावर हे परत गावाकडे गेले. पण आता 4 दिवसानंतर ते पुन्हा अनंता आणि त्याचे ते 3-4 सोबती आज शाळेत आले. रत्नानं त्यांना पाहिलं आणि तिचा जीव धडधडला. तिनं काळे सरांना म्हटलंय, सर आमच्या गावची मंडळी आली बरं का. तर काळे म्हणाले ठीक आहे, पाहून घेऊ काय काय होते ते. अनंत आणि त्याचे सोबती ऑफिसात आले. काळे सरांनी त्यांना बसायला सांगितलं. रत्नाऐवजी बकारामनं त्यांना पाणी प्यायला दिलं. रत्ना आत लाकडे सरांच्या त्या भागामध्ये जाऊन बसलेली होती आधीच. तर अनंतानं सुरुवात केली. त्यानं स्वतःची ओळख सांगितली आणि त्यानं विनंती केली की आमच्या रत्ना भाभींना आम्हाला गावातल्या इलेक्शनसाठी उभं करायचं आहे. त्यांच्यासाठी जो वार्ड आम्ही निवडलेला आहे तो अतिशय अतिटतीचा आहे आणि म्हणून मग त्यांच्याशिवाय आमच्याकडे दुसरं कोणीही माणूस नाही. काळे सरांना उगीच लहर आली. त्यांनी रत्नाला आवाज दिला, रत्नाबाई. रत्नाई समोर आली. काय म्हणतात ही मंडळी, तुम्हाला उभं करायचं म्हणतात ग्रामपंचायतच्या इलेक्शनसाठी. काय विचार आहे तुमचा, तुम्हाला उभं राहावं वाटते का मनातून? रत्नानं अर्थातच नकार दिला. तेव्हा काळे सर अचानक जरासा वेगळ्या मूडमध्ये गेले आणि म्हणायला लागले, हे बघा अनंत भाऊ, आपल्या समाजाची हीच वाईट खोड आहे. थोडंसं आता बरं बुरं असं परिस्थितीनं रूप घेतलं, 4 पैसे हातात आले की लगेच आपल्याला इलेक्शन सुचते. त्याच्यापेक्षा आणखी जास्त पैसे आले तर मग ग्रामपंचायत सोडून आपण पंचायत समिती, जिल्हा परिषद याला खेटे घेतो आणि त्याच्याही पेक्षा अधिक आल्यावर मग आमदारकीसाठी वाईट गोष्ट आहे. आता तसा रत्नाबाईचाच बहाणा. आता रत्नाबाई शाळेत सेवक म्हणून नोकरी करायला, त्यांचा मुलगा त्याला वास्तविक पुढे शिक्षण घ्यायला आणि काही नोकरी विक्री करायला हरकत नव्हती, पण तो शेतीमध्ये निघाला. शेतीत आहे तो, चांगलं काम करतो, 4 पैसे त्यालाही येतात, ह्यांचा पगार येतो आणि मग लगेच तुमच्यासारख्यांना असं वाटते की रत्नाबाईंना उभं करावं. आता रत्नाबाईंना तसं वाटलं पाहिजे ना की नाही मला उभं राहायचं. मग तुम्ही करता ही जबरदस्ती झाली. रत्नाबाईंनी स्वतःहून जर म्हटलं
तर मग गोष्ट वेगळी होती. पण एक लक्षात घ्या, आणखी एक त्यातलं रत्नाबाईंच्या बाबतीतच मी सांगतो, सिरियस होऊन सांगतो, की आमच्याकडे एकूण 6 वर्ग आहेत आणि विद्यार्थी 550 आहेत. या एवढ्या विद्यार्थ्यांना आणि आमच्या स्टाफला सेवा करण्यासाठी फक्त 2 सेवक आहेत. तुम्हाला माहीत आहे, रत्नाबाई ह्या सेवक म्हणून आमच्याकडे काम करतात. जर आम्ही आमच्या या 2 सेवकांपैकी कोणालाही जर इलेक्शनला उभं राहण्यासाठी संधी दिली तर आमच्या शाळेचं काम ठप्प होऊन जाते. त्याचं कारण असं आहे की तुमचं मग एकदा इलेक्शन झालं की संपलं असं नसते. मग मग अमक्या मिटिंगला चला, टमक्या मिटिंगला चला, अमक्या गावाला चला, टमक्या गावाला चला, कलेक्टरला भेटायला चला, तहसीलदाराला भेटायला चला, पंचायत समितीत, हे सगळं असं चराट चालू राहते आणि त्याच्यामुळे मग ते बरोबर वाटत नाही. म्हणून तुम्ही या भानगडीत रत्नाबाईंना पाडू नका आणि या. मंडळी उठून उभी राहिली, नाईलाजानं. पण तरी अनंत म्हणाला की सर, जर आमचं काम एवढं झालं तर आम्हाला बरं वाटलं. त्यावर हेडमास्तर म्हणले की हे पहा, माझं काही म्हणणं नाही, जर रत्नाबाई राजीनामा देणार असतील तर त्यांनी खुशाल उभं राहावं. तुम्हाला असं वाटते का की त्यांनी त्यांची नोकरी गमवावी आणि ग्रामपंचायतला उभं राहावं? नाही वाटत. आणि म्हणून मग या असं म्हणून अनंताला आणि त्याच्या बाकीच्या सोबत्यांना त्यांनी काढून दिलं. आणि हेडमास्टरांनी रत्नाला पुन्हा सांगितलं की रत्नाबाई, खरोखर तुम्हाला उभं राहायचं का? मी त्या लोकांना जरी म्हटलं असेल की बुवा कायद्यात असं नाही का तसं नाही, पण तुम्हाला उभं राहता येते बरं काय, नोकरी गमवायचं काम नाही, तसं कायद्यानं तुम्हाला उभं राहता येते. पण रत्नानं सांगितलं की नाही, काही मला गरज नाही. आता हे सगळं झाल्यानंतरही रत्नाला असं वाटलं की आता या जंजाळातून आपण सुटलो ग्रामपंचायतच्या. पण पुन्हा 2-3 दिवसांनी रात्रीच्या वेळी अनंतासह 8-10 जण तिच्या घरी आले आणि रत्नाला पुन्हा म्हटलं की हे काय, आणखी काय आणलं बुवा ह्यांनी. तिनं त्यांना घरात यायला सांगितलं. सगळे बसले आणि अनंताला काही म्हणायच्या आधीच अनंता म्हणाला, भाभी पुन्हा तुमच्याकडेच यावं लागलं, नाईलाज आहे. रत्ना म्हणाली, आता तुम्हाला त्या दिवशीच सांगितलं हेडमास्तर सरांनी किंवा नाही जमत म्हणून, तरी तुम्ही जवळ, तुमच्यासाठी नाही, आता तुमच्यासाठी नाही, तुमचा विषयच नाही आता. मग आम्ही आलो राणीसाठी, आम्हाला तुम्ही नाही तर मग राणी, याच्याशिवाय आमच्याजवळ तिसरा कोणताच पर्याय नाही. गेले 4 दिवस आम्ही सगळेच जण या वार्डामधलं प्रत्येक घर, प्रत्येक बाई माणूस तपासून पाहायलो, पण वंदना भाभीच्या विरोधात उभं राहायला एकतर तुम्ही लायकीच्या, नाहीतर मग राणी. जर समजा तुम्ही दोघीपैकी जर उभं राहिल्या नाही तर जनार्दन काकानं जे राजकारण केलं या गावचं ते सगळं वाया गेलं असं समजा, आणि आम्हाला ते वाया जाऊ द्यायचं नाही. जनार्दन काकाच्या माघारी त्यांच्या काळातही ग्रामपंचायत आपल्याकडेच होती आणि आतासुद्धा आपल्याकडेच ग्रामपंचायत राहिली पाहिजे, हा आमचा निर्धार आहे. जर आम्ही तसं नाही केलं तर अक्करवोट्या राजू आपल्या पार्टीच्या लोकांचं काय करल ते सांगता येत नाही. अतिशय धूर्त असा माणूस आहे तो. अहो पण राणीचं वय काय नेमकीच, नाही ते वया बियाचं काय नाही. मला फक्त हे सांगा की 21 वर्ष त्यांना पूर्ण झाले का, तिला पूर्ण झाले का? एवढ्यात गोविंदा आतून आला आणि अनंतानं गोविंदालाच विचारलं की का रे, राणीचं आधार कार्ड आहे? गोविंदा हो ना म्हणाला. हा, गोविंदा घरात गेला, त्यानं आधार कार्ड आणलं, अनंताजवळ दिला. अनंतानं काहीतरी मोबाईलवर असं काहीतरी हिशोब केल्यासारखा केला आणि म्हणाला हो जमलं.
बाजूच्या एका जणानं विचारलं की काय काय जमलं म्हणतात. अरे नाही, मला वाटलं राणीचं वय 21 वर्ष पूर्ण झालं नाही काय, पण राणीला 21 वर्ष पूर्ण होऊन 3 महिने आणि 4 दिवस झालेले आहेत, म्हणून म्हटलं जमलं. आता राणीचं वय किंवा मग सोनूचं वय या सगळ्याचा हिशोब करूनच लग्नाची तारीख धरली होती ना, त्याच्यामुळे मग राणीचं वय वाढणारच. आता एक ध्यानात घ्या, उद्या तुम्ही सुट्टी काढा, आमच्यासाठी काढा, आणि हो नाही म्हणू नका. आम्ही हे पक्क असं ठरवलेलंच आहे की आम्ही राणीचा फॉर्म भरायलो. हा राहिला प्रश्न घरपट्टी भरायचा, ती घरपट्टी मी भरेन, ते माझ्यावर आलं. फक्त राणीचे कागदपत्र आम्हाला पाहिजेत. तिची टीशी लागेल, तिच्या जातीचा दाखला लागेल, तिचं बँकेचं पासबुक लागेल, आणि हे उद्या सकाळीच आपण गोविंदाला पाठवू सासरवाडीला, आणि तिथून तो घेऊन येईल सरळ वाशिमला तहसील ऑफिसला येईल, आणि आपण इकडून जाऊ. अहो पण आमची अडचण आहे, त्या लेकराला काय कळते तुमच्या राजकारणातलं, नेमकंच लग्न होऊन आलेली पोरगी ती. ते काही सांगू नका भाभी, तुम्ही ह्या गोष्टी आम्हाला शिकवू नका. अहो पण ग्रामपंचायत असो व काही असो, इलेक्शन म्हणलं की जरा काय अडचण आहे तुम्हाला? पैशाची अडचण आहे. तुम्हाला असं वाटते का की पैसा द्यावा लागेल लोकांना? द्यायचं काम पडलं तर मी देईन, माझ्याजवळचा देईन, माझ्या खिशातला देईन, मग तर झालं. हो पण ते मग प्रचार आणि ते अहो तुम्हाला प्रचार करायला यायचंच काम नाही. तुम्हाला प्रचारही करता येत नाही, नोकरीच्या माणसाला प्रचार करता येत नाही, हे मलाही माहीत आहे. आणि राणी आणि गोविंदा ह्यांनी सुद्धा प्रचाराला नाही आलं तरी चाललं. काय करायचं ती मी पाहीन. आता काय बोलण्यासारखं काही राहिलंच नव्हतं. विरोध करण्यासारखा दुसरा मुद्दाच रत्नाजवळ शिल्लक नव्हता, आणि त्याच्यामुळे मग तिला होकार द्यावाच लागला. रत्नानं राणीला चहा करायला सांगितलं, सगळ्यांनी चहा पिला, आणि पुन्हा एकदा अनंतानं आठवण करून दिली की भाभी उद्या पहाटेच गोविंदाला पाठवा, आणि तुम्ही उद्या मात्र शाळेत जाऊ नका, तुम्ही राणीला घेऊन आमच्या सोबत चला, बरं का. रत्नाला नाही म्हणता आलं नाही. राजकारणात पडायची इच्छा नाही तरी सुद्धा भावकीसाठी ते करणं भाग पडायला, आणि मग त्यावेळेस रत्नाच्या डोळ्यासमोर अक्करबोट्या राजा आला. राणीला उभं केल्यावर त्याची किती आग होईल, आणि त्या आगीचा परिणाम त्यानं आपल्याला धमकी दिल्याप्रमाणे आपल्या नोकरीवर होईल का? 3 अपत्याचा दाखला दाखवून तो आपली नोकरी गमावेल का? याचाच तिला धाक वाटू लागला. सगळे अनंतासकट बाहेर पडले, आणि रत्ना त्या धाकात बैठकीत कॉटवर येऊन बसली. नमस्कार. या भागाला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आभारी आहेच. भेटू पुन्हा.